यानंतर पुढची बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये रेशीमबागमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2 वाजता नागपुरात हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांपैकी सर्वात मोठा शासकीय कार्यक्रम आज नागपुरात होऊ घातलेला आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे पोलिसांचा भारी बंदोबस्त, हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं पोलीस एकत्रित झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या जागा नेमून देण्यात येत आहेत आणि तिथे त्यांची तैनाती होणार आहे। आपण पाहू शकता रेशीमबाग मैदान जिथे हा कार्यक्रम होणार आहे, उमरेड रोडवरून रेशीमबाग मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावरती झेंडे लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे आहेत, नेत्यांचे कटआउट्स आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याशिवाय वेगवेगळ्या पक्षांचे आपापल्या नेत्यांचं स्वागत करणारे होर्डिंगसुद्धा आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। होर्डिंगबद्दल म्हणायचं झालं तर पूर्ण नागपुरातच आज तिन्ही जे महायुतीचे घटक पक्ष आहेत, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, त्या सगळ्यांचे होर्डिंग्ज प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यावर आणि चौरस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांचे म्हणजे या तिन्ही घटक पक्षांचे झेंडेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य म्हणजे या रस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर सुमारे 1 डझन चौरस्ते, चौक आणि टी पॉईंट्स यांना आज सायंकाळी 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांसाठी आणि 4 चाकी वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की CP एंड बेरार चौक झाला, तिथून जर आपण सुरुवात केली तर त्यानंतर क्रीडा चौक झाला, अशोक चौक झाला, अशा पद्धतीनं म्हणजे साधारण एक किमान 12 असे महत्त्वाचे मोठे चौक आहेत जे मध्य नागपूर, पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर या मतदारसंघांना जोडतात। तिथे आता मोठ्या वाहनांना आणि 4 चाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। असे बॅरिकेड्स लावलेले आपल्याला दिसत आहेत आणि आपण पाहू शकता की महिलांचं येणं सुरू झालेलं आहे। लाडक्या बहीण योजनेच्या या कार्यक्रमामध्ये सुमारे आज 50,000 महिला येतील असा प्रशासनातर्फे दावा करण्यात येत आहे आणि त्याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते। महिलांचं मोठ्या प्रमाणात येणं सुरू झालेलं आहे। त्यांना वेगवेगळ्या रस्त्यांचे जे रूट्स आहेत ते नेमून देण्यात आलेले आहेत, तेथून ते इथे येत आहेत। एकूण 12 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे, पण तरी मुख्य कार्यक्रम 2 वाजता होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1:30 वाजेपर्यंत नागपूर विमानतळावर पोहोचतील असं सांगण्यात आलेलं आहे। अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री हे आधीच आज 9:30 वाजता नागपूर विमानतळावर पोहोचले आणि ते काटोलकडे त्यांच्या कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत। तेथून ते मुख्य कार्यक्रमासाठी नागपुरात परत पोहोचणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।